आमच्या नेत्यांकडे लक्ष द्या, सभापती हरीशदादा गायकवाड. पांडुरंग परिवार समर्थकांच्या नाराजीला वाचा फोडली. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने माजी आमदार प्रशांत परिचारक यांना डावलून राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास दाखवला. या निवडणुकीत राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, पण अद्यापही परिचारक समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या नाराजीचा सूर गुरुवारी पंढरपुरात झालेल्या आषाढी एकादशी कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीतच उमटला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष हरीश गायकवाड यांनी व्यासपीठावरूनच परिचारक यांना आमदारकी देण्याची मागणी करत त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला. हरीश गायकवाड यांनी आपल्या भाषणात आमच्या नेत्याकडे लक्ष द्या अशी थेट मागणी करत प्रशांत परिचारक यांना आमदारकीची संधी देण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात काही काळ राजकीय चर्चांना उधाण आले. पहा काय म्हणतायत सभापती हरीशदादा गायकवाड. सीएम सर, मी थोडीशी मागची आठवण आपल्याला सांगणार आहे. 2014 साली मी आणि माझे नेते प्रशांतजी परिचारक पहिल्यांदा आपल्याला भेटायला आलो. त्यावेळेला आपण विरोधी पक्ष नेते होता आणि त्या दिवशी गोपी शेठ तिथंच होते दरवाजात. त्यांनी मला विचारलं कोणते परिचारक आलेत. मी म्हणलं, ते म्हणले मोठे का बारके. मी म्हणलं बारके आलेत. तर येऊ द्या म्हणल्या. हाय साहेब म्हणले. आम्ही 4 दिवस थांबलो होतो तुमची भेट घ्यायला. 4था दिवस होता. 4थ्या दिवशी योगायोगाने भेट झाली. त्या दिवशी बोलणं झालं. तुम्ही एका गाडीमध्ये बसला. आम्ही तुमच्या गाडीच्या मागे दुसरी गाडी होती. मग तुमचं काय बोलणं व्हायचं ते झालं. 2014 साली आम्हाला उमेदवारी मिळाली शेतकरी संघटनेतून, पण दुर्दैवानं आमचा पराभव झाला त्यामध्ये. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक लागली. 2 मिनिट संपला. 2 मिनिट. विधान परिषदेची जी निवडणूक लागली त्यामध्ये आपल्या बंकम पांडेनं आणि तत्कालीन पालकमंत्री विजयजी देशमुख यांच्या सहकार्यानं आत्ताचे विद्यमान आमदार राजेंद्रजी राऊत आणि संजय मामा यांच्या साथीनं ती निवडणूक आम्ही जिंकली. ती केवळ आणि केवळ तुमच्या भक्ती पाठिंब्यामुळे आम्ही जिंकली. त्यानंतर 2019ला आदरणीय मोठ्या मालकाला आपण उमेदवारी दिली, पण त्यामध्ये आमचा पराभव झाला. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. तिथं आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. परत 2024च्या इलेक्शनला आम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि आत्ताच्या विधान परिषदेलाही आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. तर मी फक्त सीएम सरांना एवढंच सांगू इच्छितो की आमच्या पांडुरंग परिवाराला कुठतरी वाटतंय की आमच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंय. ते थोडंसं या बाबतीत आपण विचार करावा एवढी विनंती करतो आणि मी माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.